नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आता हिवाळ्यामध्ये झेंडू, जास्वंद, गुलाब, शेवंती यासारख्या फुलांच्या झाडांना भरपूर अशी फुले लागतात। मात्र आपल्या बागेत कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी अदलून बदलून खते देणे हे आवश्यक असते। कारण कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे ही मिळत असतात। तर आज आपण या झाडांना 3 प्रकारच्या खतांचा वापर हा करणार आहोत। तर त्या 3 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण आता हिवाळ्यामध्ये ऊन हे कमी असते आणि त्यामुळे झाडावरती कीड, बुरशी ही लवकर लागते। तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडांना लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। सर्व प्रकारच्या या फुलांच्या झाडांच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी, फुलांचा आकार मोठा होण्यासाठी यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। जर झाडांना भरपूर ऊन हे मिळाले नाही तर झाडाची वाढ ही होते, मात्र फुले अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागतात। त्यामुळे कुंड्यामध्ये लावलेली ही जी झाडे आहेत ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। भरपूर ऊन मिळाल्यामुळे झाडांना भरपूर फुले लागतातच, पण त्याचबरोबर झाडावरती कीड देखील ही अगदीच कमी लागते। त्याचबरोबर कुंडीतील माती ही कोरडी झाल्यामुळे मातीमध्ये देखील कीड किंवा बुरशी ही लवकर लागत नाही। आता आपण झाडांना वाढीसाठी तसेच भरपूर फुले येण्यासाठी ज्या 3 खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे झाडांसाठी अतिशय पॉवरफुल, शक्तिशाली असे खत आहे। कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होतातच, पण त्याचबरोबर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी देखील या खताचा खूप चांगला असा हा फायदा होतो। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर हा झाडांसाठी खत म्हणून करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण त्यामध्ये देखील हे नायट्रोजन भरपूर असते। त्यानंतर मी या ठिकाणी ही राख देखील ही घेतलेली आहे। राख देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे। लाकूड जाळल्यानंतर ही अशा प्रकारची राख ही तयार होते। झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारख्या ज्या घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक या राखेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे जर तुम्ही राखेचा वापर हा झाडांसाठी केलात तर झाडांना भरपूर फुले लागतात। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करणे हे आवश्यक असते। झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते। त्याचबरोबर माती हलवल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती तापते, गरम होते, त्यामुळे अशा मातीमध्ये बुरशी ही लवकर लागत नाही। तसेच मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि ऑक्सिजन मुळांना पोहोचल्यामुळे मुळांची चांगली वाढ होते आणि मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपली झाडे देखील ही चांगली वाढतात। तसेच झाडांना आपण जेव्हा पाणी किंवा खते देतो तेव्हा ती अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। त्यानंतर ही जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची टरफले देखील झाडांना अतिशय फायदेशीर आहेत। अंड्याच्या टरफल्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन, फायबर यासारखे जे घटक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होतेच, पण झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ, मजबूत होण्यासाठी अंड्याच्या टरफलांचा चांगला फायदा होतो। जर तुमच्याकडे अंड्याची टरफले नसतील तर तुम्ही दही किंवा ताक यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करू शकता। आता आपण जे शेणखत, राख आणि ही जी अंड्याची टरफले घेतलेली आहेत ती झाडांना देताना एका झाडासाठी जी राख आहे ती फक्त 1 चमचा या प्रमाणामध्ये, अंड्याची टरफले 1 ते 1.5 मुठी आणि जे शेणखत घेतलेले आहे ते देखील 1 ते 1.5 मुठी या प्रमाणामध्ये एका झाडासाठी आपल्याला महिन्यातून एकदा ही द्यायची आहेत। अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे।
असे केल्यामुळे या वस्तूमधील जी पण पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन आपल्या झाडाला चांगला फायदा होईल आणि आपले झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।